माझ्या बहिणींनो, मातांनो, लेकींनो, नमस्कार. तुमच्यामध्येच ती देवी आहे जी जगाला प्रकाश देते. देवी मंदिरात नाही, देवी तुमच्या डोळ्यात आहे, तुमच्या संघर्षात आहे, तुमच्या कर्तृत्वात आहे. नवरात्र हा तुमचाच उत्सव आहे. आज आपण हा उत्सव पाहणार आहोत जिजाऊंच्या, रमाबाईच्या आणि सावित्रीबाईंच्या नजरेतून. जिजाऊ ह्या प्रेरणादेवी होत्या. लेकिन जिजाऊ नसत्या तर शिवबा घडला असता का? त्यांनीच आपल्या मुलाला न्याय, धैर्य, शौर्य आणि स्वराज्याची शिकवण दिली. खरी देवी म्हणजे जी पुढच्या पिढीला संस्कार देऊन घडवते. आज जर तुम्ही मुलांना समतेचे, न्यायाचे आणि धैर्याचे संस्कार दिलेत तर जिजाऊंची गवळण खरी होईल. सावित्रीबाई ह्या ज्ञानदेवी आहेत. बहिणींनो, सावित्रीबाई नसत्या तर तुम्हाला आज शाळेत जायची संधी मिळाली असती का? लोकांच्या हसण्याला, दगडांना, चिखलाला न जुमानता त्या शिकवायला गेल्या. खरी देवी म्हणजे ज्याने ज्ञानाचा दिवा पेटवला. आज तुम्ही प्रत्येक मुलीला शाळेत पाठवलं तर सावित्रीबाईंची आरती तुम्ही स्वतः गायली असेल. रमाबाई ह्या त्यागदेवी आहेत. मातांनो, रमाबाई नसत्या तर बाबासाहेबांचं शिक्षण शक्य झालं असतं का? त्यांनी दारिद्र्य, उपासमार, दुःख सगळं सहन केलं, पण बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहिल्या. खरी देवी म्हणजे त्यागाची मूर्ती. आज जर आपण स्त्रीच्या त्यागाला मान दिला, तिच्या संघर्षाला सलाम केला, तर तीच खरी रमाईची पूजा असेल. माझ्या बहिणींनो, तुमच्यातील जिजाऊ, सावित्रीबाई, रमाबाई ह्यांना ओळखा. नवरात्र फुलांनी नाही तर विचारांनी साजरी करा. जय जिजाऊ, जय सावित्रीबाई, जय रमाबाई, जय स्त्री शक्ती, जय नवरात्र.